नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर. कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो, जर सध्या पाहिलं तर बरेचसे जे काही प्लॉट आहेत तर ते फुलावस्थेमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये सोयाबीन असेल, उडीद असेल, कापूस असेल यांसारखे भरपूर जे काही फुलवर्गीय पिकं आहेत तर ते आता जर पाहिलं तर ते आपल्याला फुलावस्थेत आलेलं आपल्याला पाहायला मिळतात. तर शेतकरी मित्रांनो, याच फुलावस्थेत आल्याच्या नंतर आपल्याला काही जे काही आपला प्लॉट आहे तर त्याच्यामध्ये काय आपण ज्या चुका करतो तर त्या कोणत्या चुका आहेत आणि त्या कशा पद्धतीने आपण टाळल्या पाहिजेत तर ते आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्या चुका करतो त्याच्यामध्ये जे पहिली चूक आहे तर ते आहे जे काही ज्यावेळेस आपला प्लॉट फुलावस्थेमध्ये असेल त्यावेळेस आपल्याला जे काही नत्राचं प्रमाण आहे तर ते आपल्याला तिथे कमी करायचं आहे. कारण ज्यावेळेस नत्राचं प्रमाण फुलावस्थेमध्ये जास्त प्रमाणात होतं तर त्यावेळेस जर पाहिलं तर जे काही फ्लॉवर ड्रॉपिंगची समस्या असते तर ते आपल्याला तिथे झालेली पाहायला मिळते. जे काही फुलगळ असते तर ते आपल्याला तिथे झालेली पाहायला मिळते. ती जर होऊन द्यायची नसेल तर आपल्याला तिथे जे काही युरियाचं प्रमाण आहे तर ते आपल्याला तिथे कमी करणं खूप महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे जे पाण्याचं जे प्रमाण आहे तर ते आपल्याला तिथे हळूहळू कमी करणं आपल्याला तिथे खूप महत्त्वाचं असतं. कारण ज्यावेळेस आपण पाणी पिकाला देत असतो तर ज्यावेळेस फुलावस्थेमध्ये पाणी देत असतो तर जास्त पाण्याचं प्रमाण झालं तर त्यावेळेस आपल्याला तिथे फ्लॉवर ड्रॉपिंगची आपल्याला समस्या तिथे जाणवत असते. तिसरी गोष्ट म्हणजे जे काय हार्ड मॉलिक्युल्स असतात, म्हणजे जे काय गॅस पॉयझन तयार करणारे जे काय मॉलिक्युल्स असतात तर त्याचा आपल्याला पिकामध्ये वापर करणं आपल्याला तिथे टाळायचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे जे काय आपण जे काय आपलं पीक फ्लॉवर कंडिशनमध्ये असेल त्यावेळेस आपल्याला प्लॉटमध्ये फिरणं हे कमी म्हणजे टाळायचं आहे. कारण जे आपले परागीकरण किंवा ज्याला परागीकरण असते तर त्याच्या डिस्टर्ब झाल्याच्या नंतर आपल्याला जे काही फ्लॉवरची सेटिंग आहे तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीने झालेली पाहायला मिळत नाही. त्यामुळे प्लॉटमध्ये जे काय फिरणं असेल, वावरणं असेल तर त्याचं प्रमाण आपल्याला तिथे कमी करायचं आहे. याच्यानंतर जर पाहिलं तर आपल्याला जे काय आपण फ्लॉवर कंडिशनमध्ये असताना फुलावस्थेमध्ये असताना जे काय आपण कोळपणी करतो किंवा खुरपणी करतो तर ही चूक आपल्याला तिथे टाळायची आहे. कारण ज्यावेळेस आपण खुरपणी किंवा कोळपणी करत असतो, तण नियंत्रणासाठी या गोष्टी करत असतो त्यावेळेस जे काय याचा पूर्णपणे इफेक्ट जो आहे तर तो आपल्या मुळांवर झालेला पाहायला मिळतो. त्यामुळे जे काय पोषण आपल्याला तत्व मिळणार आहेत तर त्याचा अपटेक तिथे आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो आणि जे काय आपलं फुल सेटिंग आहे तर ते प्रॉपर पद्धतीने आपल्याला तिथे झालेलं पाहायला मिळणार नाही. त्यामुळे खुरपणी असेल, डवरणी असेल किंवा कोळपणी असेल तर ही चूक आपल्याला तिथे टाळायची आहे. धन्यवाद.